बातमी बीडमधून बीडच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या आधी शिक्षणाधिकारी पोहोचल्या। लेट लतीफ शिक्षकांवर त्यानंतर शिक्षणाधिकारी भडकल्या। मुख्याध्यापकांसहित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील रांजणे येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळा सकाळी 8:30 वाजता भरते, मात्र 9 वाजेपर्यंत या ठिकाणी एकही शिक्षक पोहोचले नव्हते। या दरम्यान अचानकपणे बीडच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर यांनी या ठिकाणी भेट दिली। यावेळेस एकही शिक्षक नसल्याने त्यांनी स्वतःच शाळेची घंटा वाजवली। यानंतर काही वेळानं एक शिक्षक येऊ लागले। या ठिकाणच्या सर्व शिक्षकांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडलेले आहेत। आमिर, आजच्याच दिवशी हे शिक्षक आणि मुख्याध्यापक उशिरा आले होते की नेहमीच या शाळेमध्ये ते उशिरा येत होते? आता त्यांच्या संदर्भात कारवाई सुद्धा होणार आहे? नक्कीच जगदीश, जर आपण पाहिलं तर बीड जर आपण बघितलं तर सध्या जे 12वीचे परीक्षा झाले बोर्डचे, त्या निमित्ताने बीडमध्ये कॉपी मुक्त अभियानचं जिल्हा परिषदनी मोहीम राबविली। त्यानंतर 10वीचे जे पेपर चालू आहे, जिल्हा परिषदनी कठोर कारवाई केली। सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाईन एक्झाम सेंटर ठेवण्यात आले। त्यानंतर आता जिल्हा परिषद शिक्षण विभाग आहे, जे शाळा आहेत ग्रामीण भागात, विशेष म्हणजे रांजणी जी आहे बीडचे गेवराई तालुक्यातील एक गाव आहे, त्या ठिकाणी शाळा आहे। त्या शाळेचं भरायचं टाइम 8:30 वाजता आहे, पण शिक्षणाधिकारी ज्या ठिकाणी राऊंडला गेले असताना 9 वाजूस्तर त्या शाळेत कोणी आलं नव्हतं। विशेष म्हणजे शाळेचा टाइम 9:30 वाजता असताना तिकडं चपराशी किंवा मुख्याध्यापक असणं हे आवश्यक असते, पण शाळेचे गेट उघडायला सुद्धा शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारींनी स्वतः 9 वाजता शाळेची घंटी वाजवून शाळेची घंटी वाजली। त्यानंतर 10 मिनिटांनी तिकडं शिक्षक पोहोचले। विशेष म्हणजे त्यानंतर अर्ध्या तासानंतर जेवढे शिक्षक होते ते शाळेत हजर झाले। शिक्षणाधिकाऱ्यांनी आता मुख्याध्यापकाला आहे तर कारण दाखव नोटीस दाखवलेली आहे आणि बाकीचे जे शिक्षक होते त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। जगदीश, तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सगळ्यांचे धन्यवाद।